कुटुंबाशी संवाद साधलाय तुम्ही आज, काय नेमकं मागण्या त्यांच्या होत्या, कुठल्या मागण्याची पूर्तता तुम्ही? सर्वप्रथम आज मी इथे आलोय तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आज मी इथे आलेलो आहे। माननीय शिंदे साहेबांचं आजही या संपूर्ण तपासावरती लक्ष आहे। माननीय शिंदे साहेब देशमुख कुटुंबियांसोबत आजही त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। हा शिंदे साहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो। कुटुंबियांची चर्चा केल्याच्या नंतर आणि ग्रामस्थांची चर्चा केल्याच्या नंतर ज्या काही तक्रारी पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत, तालुक्याच्या बाहेरना काही लोक इथे येऊन दहशत पसरवणे, ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवायचा प्रयत्न करणे, त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये कदाचित त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे, ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे, त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करणे ह्या त्यांच्या मागण्या आहेत। आणि नक्कीच मागण्या ह्या रास्त आहेत, त्यांच्यामध्ये काही चूक नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि शिंदे साहेबांशी आणि अजितदारांशी मी आजच चर्चा करून घेईन आणि विशेषतः जे मुख्य आरोपी आहेत त्यांना इथून स्थलांतरित करण्याच्या बाबतीत त्यांची ती मुख्य मागणी आहे। त्यासाठी मी देखील स्वतः प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलून घेईन। आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही VIP ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच्या आजच मी संपूर्ण माहिती घेऊन गरज चौकशी देखील करू आणि SP साहेबांच्या अखत्यारीमधला विषय नाही, परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आज बोलून घेईन आणि त्याच्यावर देखील मी कारवाई करायला लावेन जर कोण दोषी असेल तर। एकंदरीत माननीय शिंदे साहेबांचा निरोप एवढाच घेऊन आलो होतो मी आज की शेवटी जेव्हा घटना घडतात, घटना ताजी असते त्यावेळेला सगळे लोक येत असतात, सगळे आधार देतात, पण जसे जसे दिवस जातात तसं जसं थोडं दुर्लक्ष होत जातं, परंतु शिंदे साहेबांचं मात्र लक्ष ह्या संपूर्ण घटनेवरती तपासावरती आजही आहे। हाच मूळ संदेश घेऊन मी आज इथे आलो होतो आणि आम्ही शिंदे साहेब कैलासवासी संतोषींच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे आहेत, हा संदेश घेऊन मी आज मी इथे आलेलो आहे। या हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक आहे, मात्र आज 115 दिवस होत आहे। कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्याप पोलिसांना सापडत नाही, पोलिसांचं हे अपयश म्हणून मी 100% अपयश असं म्हणणार नाही। नक्कीच ह्या अगोदर जे पोलीस प्रशासन होतं त्यांच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह होते आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कदाचित त्या व्यक्तीला पळून जायला तिथे मदत मिळालेली आहे, परंतु नवीन SPंची आपण नियुक्ती केल्याच्या नंतर इथे आता PIच्या बाबतीमध्ये देखील कुटुंबियाचे देखील म्हणणे आहे की नवीन PI ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि न्याय देण्याच्या दृष्टीने ते काम करतायत। आता जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडनं 100% जे काही 90 आरोपी आहेत त्यांना पकडण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रामाणिकपणे चालू आहे। मला विश्वास आहे आज न उद्या शेवटी ती व्यक्ती काही कुठे जास्त पळू शकणार नाही, आज न उद्या त्या व्यक्तीला पकडलं जाईल। आणि एक मात्र खात्रीपूर्वक सांगेन की जी काही घटना घडली, मी आजच सकाळी देखील सांगितलं, ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। त्यामुळे अशा घटनेमध्ये जे आरोपी असतील, जे आरोपी आहेत ते आरोप एकतर सिद्ध करणं, कोर्टामध्ये योग्यरित्या सिद्ध करणं ही आपली आता प्राधान्य असणार आहे। आणि कारवाई करत असताना माझं वैयक्तिक मत देखील आहे की फाशीच झाली पाहिजे, अशा आरोपींनाही 100% फाशी झाली पाहिजे। परंतु ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही केस लूज होणार नाही किंवा कोर्टामध्ये आपली बाजू ते कमकुवत होणार नाही ह्याची देखील खात्री पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, त्यासाठी सूचना आम्ही केलेल्या आहेत। या प्रकरणामध्ये जे काही भीती म्हणून पुढे आली होती, आरोपींना सहकार्य केलं होतं तर कारवाई करायची मागणी कुटुंबियांनी केली होती, मात्र कारवाई होताना पाहायला मिळाली। हे बघा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेची घटना घडली त्यावेळेला जे काही पोलीस प्रशासन इथे कार्यरत होतं त्याच्यापैकी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे सगळ्या बाबतीची काही मदत केलेली आहे त्या बाबतीत देखील कोणालाही सोडणार नाही। शेवटी काही अधिकाऱ्यांना आपण निलंबन देखील केलेलं आहे। कुटुंबियांचं म्हणणं असंही होतं की निलंबन केल्याच्या नंतर देखील त्यांची बॉडी लँग्वेज म्हणा की त्यांच्यामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये पश्चाताप नाही, तर अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील आताच मी ऍडिशनल SPंना देखील मी सूचना केलेल्या आहेत की तर अशा आरोपींना आपण बडतर्फ केलं पाहिजे, फक्त समज देऊन चालणार नाही। आणि आता मात्र म्हणजे ठीक आहे, हे घटनेने प्रशासनाचे देखील आमचे देखील काही बाबतीमध्ये डोळे उघडलेले आहेत,
या ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करत होतं या देखील आम्हाला लक्षात आलेलं आहे. ह्यापुढे अशा घटना घडणार नाहीत किंवा पोलीस प्रशासनाचं काम हे काय आहे हे त्यांच्या लक्षात आणून देण्याची जबाबदारी आता आम्ही आमची पार पाडू. संतोष देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना कळमला नेलं गेलं होतं असे पुढे आलेले आरोपींनी तशी साक्ष किंवा जबाब दिलेला आहे. त्या प्रकरणातली एक संशयित महिला तिचा पण खून झालेला आहे. या प्रकरणाचं स्टेटस काय आहे, पोलिसांनी काय तपास केलाय, कुटुंबियांचा आरोप आहे की त्याबद्दल आणि काही तपास झालेला आणि त्याची माहिती मला आताच मिळालेली आहे. मी संपूर्ण माहिती घेऊन मी त्या बाबतीमध्ये सगळी सखोल चौकशी करायला लावेन. आणि ह्या घटनेच्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये अन्य तालुक्यांमध्ये जे काही जाणून बुजून गुन्हे दाखल करणं, तिथे काही यंत्रणा हलवणं असे जे काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यावरती लक्ष आम्ही ठेवलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना मी आजच SP साहेबांना देणार आहे. परंतु जी घटना आपण मला सांगते त्याबाबतीत मी संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर मी कारवाई करायला लागलो. दादा, या घटनेनंतर सुद्धा अनेक बीड जिल्ह्यामध्ये खुनाच्या घटना घडल्या, त्या बऱ्याच तालुक्यामध्ये देखील घडल्या. नेमका हा क्राईम रेशो कमी का होत नाही? आता पोलीस यंत्रणा देखील बदलली, मात्र त्या तुलनेमध्ये एवढा रिझल्ट पाहिजे तेवढा भेटत नाही. रिझल्टच्या बाबतीमध्ये नक्कीच शेवटी पोलीस प्रशासन म्हटल्यानंतर ते अंमलदार पासून ते SP साहेबांपर्यंत आहे जिल्ह्याचं. आणि ह्या सगळ्या यंत्रणा जोपर्यंत सुरळीतरित्या काम करत नाही तोपर्यंत हा क्राईम रेट कमी येत नसतो. म्हणून नक्कीच त्या बाबतीतल्या योग्य त्या सूचना मी आजच देईन. शेवटी आज मी काही जिल्ह्याचा आढावा मी पोलीस प्रशासनाचा घेऊ शकत नाहीये, परंतु तरी सुद्धा अर्थातच क्राईम रेट हा कमी झाला पाहिजे सगळ्याच बाबतीमध्ये, तसं सूचना मी देऊ. मात्र दादा, आणखी एक महत्वाचा विषय की ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संदर्भात ज्या पोलीस अधिकाऱ्यांसंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं, जे अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांची बदली कुठं करण्यात आली नाही. नाही, मी ती आजच माहिती घेतो की ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये निलंबनाची कारवाई आहे किती वेळापर्यंतची आहे काय ही सगळी चौकशी आज मी सगळी माहिती घेणार आहे. आणि खरं तर गृहराज्यमंत्री ग्रामीणचे पंकज भुयार साहेब आहेत, मी त्यांच्याशी देखील आज चर्चा करून हॉस्पिटलमध्ये जे मृत्यू झाला महिलेचा त्या संदर्भात आणि ज्यावेळेला ओथ घेतात ज्यावेळेला शपथ घेतात त्यावेळेला माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी काम करणं आवश्यक आहे. आणि दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने असलेलं हॉस्पिटल तिथे जर का अशा पद्धतीने पैशाला जास्त महत्व देत असेल तर अतिशय चुकीचं आहे. एक गर्भवती महिलेचा जर का तिथे मृत्यू होत असेल तर अतिशय गंभीर घटना आहे. आणि या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन नक्कीच चौकशी आणि जे काय दोषी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. समिती वगैरे नेमली तसं काही ठरलंय तशी मी येताना मी पूर्ण माहिती घेतलेली नाहीये, परंतु चौकशी बाबतीमध्ये काय आदेश आहेत त्याची माहिती घेऊन त्याच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल.